देण्यासंदर्भात त्यांनी मांडलाय. त्यामुळे तेच मला पाहिजे होतं. म्हणून आम्हाला महत्त्वाचं आहे की या पुरवणी मागण्यामध्ये सन्माननीय सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या जे काही मुद्दे असतील ते मांडायचा वेळ मिळतो अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मला याला ते वेळ कमी करण्याच्या पेक्षा हे 3 दिवस नाना भाऊ हे टेबल पहिल्या दिवशी झालेलं आहे, असं काय करता? अय्या ठीक आहे, मी माझ्या विचार येतो. चला अध्यक्ष महाराज मी महत्वपूर्ण एका विषय. आता योगेश सागरजी, मी महत्वपूर्ण विषय नाही ना, माझा विषय आहे ना अध्यक्ष महाराज. तुम्हाला नाना भाऊ तुम्हाला यापुढे तुमचे विषय सिलेक्ट करून बोलायला लागतील, कुठचे महत्वाचे आहेत. तुम्हाला पहिली संधी दिली, आता अजून महत्वाचं दुसरं काय? मी जे नोटीस दिलेलं अध्यक्ष महाराज मी एका महत्वपूर्ण विषयावर आपल्या सदनाचं लक्ष आणि आपल्या लक्ष वेधतो. अध्यक्ष महाराज, राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क अंतर्गत बेकायदेशीर कृत्या केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबतचा हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की राज्यामधल्या नगरपालिका नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये जनतेमध्येही संभ्रम आला आणि राजकीय पक्षामध्येही संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती झाली. आज पण आपण पाहिलं की आज महानगरपालिकेची मतदानाची अंतिम सूची जाहीर करणार होते, पण आजच्या जागी आता तिला 15 तारखेला करायचं निवडणूक आयोगाने वेळेवर ते सूचना दिलेली आहे. अध्यक्ष महाराज मतदानाच्या 1 दिवसाच्या पहिले निवडणुका रद्द करणं आणि त्याच्या तारखा वाढवणं या पद्धतीच्या अनेक गोष्टी या आत्ताच्या झालेल्या निवडणुकामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. अध्यक्ष महाराज मी या माध्यमातून आपल्याला आणि त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली आहे की असं आम्ही कधीही पाहिलं नाही ज्या घटना आता या निवडणुकीमध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणून आपणास अत्यंत महत्त्वाच्या या तातडीच्या विषयासंदर्भात हे निवेदन सादर करीत आहे की राज्य निवडणूक आयुक्तांनी अलीकडील नगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकाच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागाच्या तसेच नगरपरिषद अध्यक्षांच्या पदाच्या निवडणुकांपुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया एकदा अधिसूचित झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही तरतूद विद्यमान कायदे किंवा भारतीय राज्यघटना प्रदान करीत नाही. याविषयी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा माध्यमांसमोर निवडणूक पुढे ढकलण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगून राज्य निवडणूक आयुक्ताची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सार्वजनिकरित्या मत व्यक्त केले आहे. वरील कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताच्या घटनात्मक अधिकाराचा अतिरेक असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क मध्ये नमूद असलेल्या स्वायत्त निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूलतत्वांना बाधक आहे. या कारणास्तव सदर कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध महाभियोग समान प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचे माझे मत आहे. आपल्या हस्तक्षेपाने संविधानाच्या अधिष्ठानावर आधारित असलेली निवडणूक प्रक्रिया अबाधित राहील असा मला विश्वास आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 243 क मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयुक्ताविरोधात बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याची आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावा. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये एक घटना अजून झाली अध्यक्ष महाराज की जसं 3 तारखेचं काउंटिंग होतं आणि त्यांनी आता त्याला 21 तारखे केली. त्याच्यामुळे जे काही निवडणूक अधिकारी जे होते त्यांना जे वेळेवर पत्र गेलं त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी विशेष करून एक सालेकसाचं घटना त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने जे काही वेळेवर पत्र. नाना भाऊ, मुद्दा काय आहे की पदावरून काढण्यासाठी आपण शिफारस करत आहात ना? काही मी सांगतो ना अध्यक्ष. ठीक आहे, आता नाही वेळ आपल्याला अजून घालवता येणार नाही. नाही बसून घ्या. आपण 243 क च्या अनुसार त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे. 243 क च्या अनुसार पदावर न काढायचं असेल तर 123 आणि 124 आर्टिकल 123 आणि आर्टिकल 124 प्रमाणेच काढता येतं. ज्या प्रकारे हायकोर्ट जजचं इम्पिचमेंट होतं तीच प्रोसिजर स्टेट इलेक्शन कमिशनला काढण्यासाठी लागू केली जाईल. ती या सभागृहाच्या अखत्यारीतला विषय नाही आहे आणि शासन तर मुळीच तसं करू शकत नाही.
त्यामुळे मला वाटतं या विषयावरती आपण आता अजून बोलणं अपेक्षित नाहीये. काय अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या. अध्यक्ष महाराज माझं अध्यक्ष महोदय, झालं ना, बोलणं ना, झालंय. फार गंभीर अध्यक्ष महोदय हा विषय आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात काल एका समजला विषय. 5 वर्षाची चिमुकली, अध्यक्ष महोदय, मी या सभागृहामध्ये भाऊ आज किती बिझनेस आहे पूर्ण सगळं नाना हो रस्त्यावरती चर्चा आहे. नाना अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय, आपण मला एक मिनिट नाना भाऊ, तुम्ही उभे राहिलात, तुम्हाला मी पहिली वेगळा मुद्दा मांडायला दिला, त्यानंतर तुम्ही अजून हा दुसरा मुद्दा मांडला. तुम्ही जो मुद्दा मांडला तो कसा या सभागृहात त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही याचं मी रुलिंग दिलं. आता अजून काय बोला. लिंक द्यायच्या पहिले आम्हाला बोलू तर द्या. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, आम्हाला आपण रुलिंग देण्याचा आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज. आणि आम्हाला ज्या विषयावर या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही हे मी रुलिंग दिल्यानंतर परत तुम्ही चर्चा करणार असाल तर आता मी काय बोलू पुढे. मला अध्यक्ष महाराज आपलं कायदा मंडळ आहे, काय नाही होऊ शकत. इलेक्शन कमिशन स्टेट कमिशनवर आहे अध्यक्ष नाना महाराज. भाऊ, आपण स्टेट कमिशन आहे. 243 नाही क म्हणत अध्यक्ष वाचा. महाराज. ठीक आहे, मी वाचून दाखव पूर्ण तुम्हाला. सन्मान्य सदस्य श्री नाना पटोले विधानसभा सदस्य आणि राज्याच्या राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध भारतीय राजघटनेच्या कलम 243 क अंतर्गत बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत दिनांक 8/12/2025 रोजी निवेदन दिले आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी नुकत्याच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागांच्या तसेच नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची कोणतीही तरतूद विद्यमान कायद्यामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये नसताना निर्णय घेऊन बेकायदेशीर कृती केल्याने व त्याद्वारे स्वायत्तता, निपक्षपाती व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूल्यांना बाधित करणारा निर्णय घेतल्याने राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध राज्यघटनेच्या कलम 243 के मधील तरतुदीनुसार त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाला निर्देश देण्याची त्यांनी विनंती केली आहे. याबाबत मी प्रथम भारतीय संविधानातील अनुच्छेद 243 के मधील तरतुदी सभागृहासमोर निदर्शनास आणीत आहे. 243K election to the panchayat. The superintendent's direction and control, the preparation of election rolls for and the conduct of all elections to the panchayat shall be vested in the State Election Commission, consisting of a state election commissioner to be appointed by the governor, subject to the provisions of any law made by the legislature of a state. The condition of service and tenure of office of the State Election Commission shall be such as the governor may by rule determine. Provided that the State Election Commissioner shall not be removed, the State Election Commissioner shall not be removed from his office except in like manner and on the grounds as a judge of a high court, and the conditions of service of State Election Commissioner shall not be varied to his disadvantage after his appointment. The governor of हे रेलेव्हेंट वाचला. तर पुढचं 243 के मधील उपरोक्त तरतुदी विचारात घेता त्यातील परंतु कामामध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीत्याने व ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीत्याने व अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही आणि राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमधून त्यांच्या नियुक्तीनंतर त्याला अहितकारक होतील अशा प्रकारे बदल केले जाणार नाहीत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीत्याने दूर केले जाते त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्ताला देखील पदावरून दूर करण्याच्या सुस्पष्ट तरतुदी आहेत. या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 117 ख मधील तरतुदी विचारात घेता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्याबाबतच्या शर्तीबाबत असे स्पष्ट अधिनियमित केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी अनुच्छेद 124च्या खंड 4 मधील तरतुदी केलेल्या रीत्याने राष्ट्रपती न्यायाधीशास त्यांच्या पदावरून दूर करू शकतील। या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 124च्या खंड 4 मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास साबित झालेल्या गैरवर्तन किंवा अक्षमता या कारणास्तव त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी संसदेत प्रत्येक सभागृहाकडून त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्या बहुमताच्या आणि त्या सभागृहातील उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताचा पाठिंबा असणारे समावेदन त्याच सत्रात राष्ट्रपतीस सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतीने आदेश दिल्याखेरीज त्यांच्या पदावरून दूर केले जाणार नाही असे अधिनियमित केले आहे। भारतीय संविधानातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याबाबतच्या अनुच्छेद 217 व अनुच्छेद 124(4) मधील तरतुदींच्या साकल्याने विचार करता ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची घटनात्मक कार्यपद्धती अधिनियमित करण्यात आली आहे, तीच कार्यपद्धती राज्याच्या निवडणूक आयुक्तांना देखील पदावरून दूर करण्यासाठी अधिनियमित करण्यात आलेल्या आहेत। याबाबतची अधिकारिता ही केवळ संसदेची असून राज्य विधिमंडळामध्ये राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा पदावरून दूर करण्यासाठी प्रक्रिया करता येणार नाही व